अगेन वेलकम बॅक टू द ब्लॉग, न्यू ब्लॉग। आज स्पेशल ब्लॉग आहे माझ्या बर्थडेचा। सो आज 22 मे आहे आणि आज मी घरी दिसते तुम्हाला, कारण की ऑफिशियली आमच्या ऑफिसमधनं सुट्टी असते बर्थडेज ना। सो आज मी घरी आहे आणि मॉर्निंगची सुरुवात झालेली आहे, थोडी लेट झाली बिकॉज रात्री आमच्या फॅमिलीसोबत सेलिब्रेशन चालू झालेलं आमचं आणि ते एंड लेट झालं। सो मॉर्निंग माझी आज झालेली आणि आज मी खूप 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 खुश आहे बर्थडेच्या दिवशी, कारण की आज बर्थडे असल्यामुळे थोडे विशेष येतात, लोक चेअरअप करतात आणि चांगलं वाटतं। तर आज असं आमचं स्पेशल आम्ही आज काय करणार, तर थोडा मी माझ्या हस्बंड बरोबर टाइम स्पेंड करणार आहे आज त्याच्यासोबत। दुपारी फक्त आम्ही दोघं आम्ही आमचा लंच डेट क्रिएट करणार आहे। Oh my God. आज आम्ही आमचा लंच डेट क्रिएट करणार आहे आणि आम्ही तो प्लॅन आउट करणार आहे। मग लंच झाल्यानंतर आमचे थोडे पुढचे प्लॅन्स आहेत, आम्हाला मंदिरात वगैरे जायचं, जे की बर्थडेचं स्पिरिच्युअल वे आम्ही फॉलो करतो। तर बर्थडेला मंदिरात जायचंय, मंदिरात जायचंय आम्हाला आणि मग संध्याकाळी माझ्या फॅमिलीसोबत सेलिब्रेट करायचंय, कारण की सगळ्यांना सुट्टी नाहीये, मला असली तरी सगळे ऑफिसला गेले। तर आजचा हा व्लॉग खूप इंटरेस्टिंग होणार आहे, खूप गोष्टी बघायला भेटतील तुम्हाला आणि लवकरच काही शॉर्ट्स पण येतील। शेअर करा आणि खूप सबस्क्राईब करा। पसारा इथेच ठेवलास कुठला? I'm all about words, but it sounds like you're envisioning an instrumental piece that truly captures a calm. सो आता आमचं जसं की लंच झालेला होता, लंच डेट थोडीशी, आणि आता बर्थडेच्या निमित्ताने आता मी चालले मंदिरात पाया पडायला दुपारची। तर आता जाऊया मंदिरात, थोडं दर्शन घेऊया आणि मग संध्याकाळी माझ्या मम्मीकडे जाईल। वाईफ आणि मी आता आलोय सगळीकडे पाया पडून मस्त मस्त ब्लेसिंग घेऊन आले। कसं वाटतं आकांक्षा? चांगलं वाटतं। बर्थडेच्या दिवशी असे मंदिरात पण जाणं इम्पॉर्टंट असतं। मठात जाऊन आलो आम्ही आणि आमच्या जवळचं शंकराचं मंदिर आणि म्हणजे सगळ्याच देवांची इक्वली दर्शनं झाले आज। थँक्यू कोणाला बोलशील? थँक्यू। सो आता आम्ही जसं की झालं सकाळपासून थोडंफार सेलिब्रेशन आणि मंदिरातनं पण जाऊन आलो, मंदिरात दर्शन वगैरे घेऊन झालं बर्थडेचं आणि आता जायचंय मम्मीकडे। मम्मी आज खरं तर गावावरनं निघाली आहे ती दुपारी, ती आता 8:30 वाजेपर्यंत येईल घरी, मग मी जाणार तिकडे। अक्षदा ओंकार पण ऑफिसवरनं आले असतील तर घरी तेव्हा केक कट करायला जाईल आणि आता मी खाणार आहे आंबे। सो माझा बर्थडे तसाही मे मध्ये येतो आणि आंबे खूप स्पेशल असतात, तर आता मी आंबे खाणार आहे। कसा आहे आंबा? मस्त। किती आंबे खाल्लेस? आता हा एकच खाते, तुझा भरोसा नाही। तुझी मजा आहे, आंबे आणून ठेवले जातात तर सगळे तूच संपवशील काय? मम्मी पण खाते जाड आंबा, पप्पा मम्मी जाडोंबा आंबट लागते। सो आता मी निघाली आहे मम्मीकडे जायला, मम्मी पण आली आहे, अक्षदा ओंकार पण ऑफिसवरनं आले, तर आता डायरेक्ट तिकडे जाऊया आणि तिथेच भेटूया। असं भावाने यायला पाहिजे होतं घ्यायला, का नवरा नाही का? येतोय छान झालं लग्न आता, एकदम साडी विडी घालून आली मम्मी गावावरनं। गावी थोडे ड्रेस सगळे टाईट होतात, म्हणजे मी जाड झाली। Oh my God.
मीटिंग चालू आहे तिची. मी काम करते, मी काही काम नाही करते, फक्त कामापासून वाचायला म्हणून ती काय काम नाही करत. नको आता त्यांची कॅट फाईट चालली आहे. ताई मग तुझ्या ड्रेस सोबत पण मॅचिंग आहे एकदम. केक साठी झालंय का नंतर गिफ्ट. तर गिफ्ट आम्ही एकदम असं सेफ लोकेशन वर ठेवले. काय ताई गेस कर. कॅश जड आहे खूप. जरा नीट नाही. सांगाल का घे आता. पहिली गोष्ट माय गॉड. कसं तुझ्या आवडीचं आहे ना. मी तुला फोन करून आता रिअल गिफ्ट. आता रिअल गिफ्ट. आता आई आता रेडी आहेस का तू ते सांग पहिले. एवढ्या मोठ्या गिफ्ट नंतर दुसऱ्या गिफ्ट ताकद आहे का तुझ्याकडे. हा ताई फालतूपणा नाही यावेळेस खरं. आता याच्यात रिअल गिफ्ट आहे. ताई हळू उघड. ताई आता हे तर खूप नाजूक आहे. काही दाबू नको, पचकून जाईल. ताई यार ताई घे वीकेंड गेटवे पास. We have received a one night couple stay at Fisherman Resort. Have fun, Bafu. रिसॉर्टचा पास आहे. आम्ही एक वीकेंड साठी रिसॉर्ट बुक केलं सुनीत आणि तुझ्यासाठी. हा एक रूम एन्जॉय करण्यासाठी वीकेंड. तो गाईज खूप अनएक्सपेक्टेड गिफ्ट दिलं हे. मला पहिले वाटलं मस्ती करतात आणि पण त्यांनी आता एक हे दिलंय म्हणजे वीकेंड गेट अवे वाला पास दिला. आम्हाला जायचं होतं सुनीत आणि मला, तर तेच यांनी ॲज अ गिफ्ट म्हणून दिलं. मला आवडलंय खूप. मी क्वेश्चनमध्येच होती कारण की मला अक्षता बोललेली की आमचं गिफ्ट आहे पण ते फिजिकलमध्ये नाही आहे. तर मला सकाळपासून प्रश्न होता काय काय काय. तर आता मिळालंय गिफ्ट. तर आता आपण बघूया कधी मी डेट्स ठरवते आणि जाते. थँक्यू सो मच. आणि त्या गिफ्ट रिलेटेड पण ब्लॉग येईल. आम्ही जाऊ जेव्हा तिथे तेव्हा ती प्लेस तुम्हाला सांगू. सो स्टे ट्यून विथ अस. बाय. दोन डब्बे आले नेहमी. हा खरंच माझ्या बड्डेला पण पाणीपुरीचं आधी येऊन बसलेली. बड्डेला आधी येऊन तो सगळ्यांचा बड्डेला पहिले तिला खायला बसायची गाडी असते. पावभाजी
एवढं गहन डिस्कशन महाभारत बद्दल चाललंय. दीज आर द किड्स वॉचिंग महाभारत राईट नाव आणि मग अँड दिस मॉम सपोर्टिंग देम. कुंती धृतराष्ट्र कुंतीला त्याच्याकडे ठेवून घेतो. वा 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 वा. आता जसं की बर्थडे सेलिब्रेट होत आलेला, पूर्ण सेलिब्रेशन झालंय एंड ऑफ द डे. आता मी माझ्या घरी चाललीये परत, कारण की उद्या ऍज युजल रुटीन चालू होणार आहे. म्हणजे बहीण ओव्हर ऍक्टिंग करत असेल मागून. मला वाटलं माझ्याबद्दल बोलतीये. तर ठीक आहे. आता मम्मी पण आलेली गावावरनं आज माझ्यासाठी बर्थडे स्पेशल. झाली मम्मीची पण भेट आणि मला गिफ्ट तुम्हाला कळालंच आहे, खूप चांगलं मिळालंय. सो आता त्या गिफ्ट हा अक्षरदान ओंकार असं नाही, खूप आहे. बहुत जायदाद है उसके नाम पे. तर आता मी घरी चालली, तर आपण आता जाऊया घरी. चला बाय. थँक्यू गाईज. बॅक अगेन. मी आता घरी आलेली आहे. माझा ऑलमोस्ट बर्थडे एंड झालेला आहे. आता न्यू स्टार्ट ऑफ द लाईफ. एक फेज परत आता इन झाला, म्हणजे ऍडअप झाला, जो आता न्यू फेज स्टार्ट केलाय. आजचा डे खूप चांगला गेला माझा. जे ऑलमोस्ट पप्पांना नाही भेटले मी, पप्पा गावीच होते. पप्पा नाही आले ह्यावेळेस, काही काम असल्यामुळे गावीच थांबले. तर तेच थोडे भेटायचे राहिले आणि माझी आजी पण गावीच थांबली आहे. तर म्हणून ते मेंबर्स 2 नव्हते. बाकी ऑलमोस्ट जे माझे क्लोज वन होते त्यांच्या सगळ्यांसोबत बर्थडे सेलिब्रेट झाला. आणि तुम्ही बघतच असेल पूर्ण ब्लॉगमध्ये की चांगला गेला डे. असा एकदम एन्जॉय केला स्वतःचा सेल्फ टाइम वगैरे. तर आता झाली झोपायची वेळ. उद्या नेक्स्ट मॉर्निंग परत सगळी रुटीन स्टार्ट होणार आहे. पुढचे प्लॅन्स आहेत व्हिडिओसाठी आणि आम्ही आता विचार करतो आणखी नवीन नवीन ब्लॉग्समध्ये काहीतरी येणारच आहे. तर तुम्हाला एक्साइटमेंट वाटेल बघायची. तर आपण तोपर्यंत तुम्ही प्लीज वेट करा नवीन ब्लॉगसाठी आणि असेच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला प्लीज प्लीज. तर आपले खूप व्ह्यूज वाढवायचे आपल्याला आणि माझं बर्थडेचं हे गिफ्ट मी मानेल. तर प्लीज करा, लवकरात लवकर आपण अचीव्ह करणार ती गोष्ट. तर आतासाठी गुड नाईट, स्वीट ड्रीम, टेक केअर. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.